जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या दिव्य ज्योतिष या युट्यूब चॅनलवर. कुंभ राशींच्या जातकांसाठी 20 जून ते 25 जून 2026 हा कालखंड अनेक दृष्टीने निर्णायक आणि अनुभव समृद्ध ठरणारा दिसत आहे. ग्रहांची सध्याची रचना पाहता काही क्षेत्रामध्ये अनपेक्षित घडामोडी घडू शकतात, तर काही ठिकाणी दीर्घकालीन फायद्याची बीजे रोवली जाण्याची शक्यता दिसत आहे. या काळामध्ये लग्नस्थानी असणारे राहू तुमच्या व्यक्तिमत्वाला वेगळेपणा, धाडस आणि नवीन प्रयोग करण्याची प्रेरणा निर्माण करत आहेत. दुसरीकडे सप्तम स्थानी केतू नातेसंबंधांमध्ये काही सूक्ष्म बदल देखील या काळामध्ये घडवू शकतात. तृतीय स्थानातील स्वग्रहीचे मंगळ तुमची इच्छाशक्ती या काळामध्ये पराक्रम आणि निर्णय क्षमता अधिक मजबूत करत आहे. पंचम स्थानी बुध भगवान बुद्धिमत्ता आणि नियोजन शक्ती खूप जास्त प्रमाणात या काळामध्ये वाढवताना बघायला भेटत आहे. तर द्वितीय स्थानातील शनी भगवान आर्थिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये तुम्हाला या काळामध्ये खूप जास्त प्रमाणात गंभीरता निर्माण करणार आहे. म्हणूनच 20 जून या दिवशी चंद्र भगवान सप्तम स्थानामध्ये भ्रमण करत आहेत. सप्तम स्थानात भ्रमण करत असल्यामुळे भागीदारी, वैवाहिक जीवन, व्यावसायिक संबंध आणि सार्वजनिक व्यवहार यांच्यावर त्यांचा विशेष प्रभाव जाणवणार आहे. जोडीदारांशी किंवा व्यवसायातील भागीदारीशी एखाद्या महत्त्वाच्या विषयावर या दिवसामध्ये चर्चा होऊ शकते. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या गोष्टीत स्पष्टता मिळण्याची शक्यता या दिवशी बघायला भेटत आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना सहकारी किंवा वरिष्ठांच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती या दिवशी मिळताना बघायला भेटत आहे. काहींना नवीन करार किंवा सहकार्याची संधी देखील या काळामध्ये प्राप्त होऊ शकते. मात्र सप्तम स्थानात केतू आणि चंद्र भगवंताची एकत्रितपणाने युती तयार झालेली आहे. ती बऱ्याच वेळेस समोरच्या व्यक्तीचा हेतू नीट समजून घेण्यात अडचण निर्माण करू शकते. त्यामुळे घाईत निष्कर्ष काढणे टाळणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. या काळामध्ये व्यावसायिक संबंधांमध्ये संयम आणि मुत्सद्दीपणा तुम्हाला सर्व बाजूने फायदेशीर ठरणार आहे 20 जून या दिवशी. त्याच्यानंतर 21 जून ते 23 जून या काळामध्ये चंद्र भगवान अष्टम स्थानामध्ये गोचर करत आहे. या 3 दिवसामध्ये चंद्र भगवान अष्टम भावात प्रवेश करणार असल्यामुळे हा काळ अंतर्मुख करणारा, गूढ अनुभव देणारा आणि काही बाबतीत सावधगिरी बाळगण्याचे संकेत देखील देणारा ठरू शकतो कुंभ लग्न कुंभ राशीवाल्या जातकांसाठी. अचानक घडणाऱ्या घटनांमुळे काही नियोजनांमध्ये बदल करावे लागू शकतात. ज्या गोष्टींवर तुमचे नियंत्रण आहे असे वाटत होते त्यामध्ये अनपेक्षित वळण येण्याची शक्यता या काळामध्ये दिसत आहे. अष्टम स्थानी भ्रमण करणारे चंद्र भगवान संशोधन, तपास, अभ्यास, गुप्त माहिती किंवा खोलवर विचार करण्यासाठी उत्तम संधी प्राप्त करून देत आहेत. पंचम स्थानी बुधामुळे बौद्धिक क्षमता तुमची वाढलेली असेल. गुंतागुंतीच्या विषयावर योग्य तोडगा निघण्याचे किंवा शोधण्याचा या काळामध्ये तुम्हाला यश देखील या काळामध्ये या सर्व गोष्टींमध्ये बघायला भेटत आहे. या काळात आर्थिक व्यवहार, कागदपत्रे आणि महत्त्वाचे निर्णय तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक हाताळणे तुमच्यासाठी या अष्टम स्थानातील चंद्र भगवंताच्या गोचर अवस्थेत कुंभ लग्न कुंभ राशीवाल्या जातकांना बघायला भेटणार आहे. आध्यात्मिक क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना विशेष अनुभव किंवा अंतर्ज्ञानाची प्रचिती या काळामध्ये बघायला भेटणार आहे कुंभ राशीच्या जातकांसाठी. त्याच्यानंतर 24 जून ते 25 जून या काळामध्ये तुला राशीमध्ये म्हणजे भाग्यस्थानामध्ये कुंभ राशीच्या जातकांसाठी चंद्रमा गोचर करत आहे. या 2 दिवसांमध्ये परिस्थिती लक्षणीय सकारात्मक बदल जाणवू शकतो. चंद्र भाग्यभावात प्रवेश करत असल्यामुळे नशीब, संधी, प्रवास, उच्च शिक्षण आणि शुभ कार्यांमध्ये तुमची वाढ होण्याची शक्यता या काळामध्ये दिसत आहे. अनेक दिवसांपासून अडथळ्यामध्ये अडकलेली कामं अचानक तुमचे पुढे सरकू शकतात. या दिवशी योग्य व्यक्तीची मदत देखील तुम्हाला या 2 दिवसात किंवा एखाद्या महत्त्वाचा मार्ग देखील या 2 दिवसात खुला होताना बघायला मिळू शकतो. दूरच्या ठिकाणाहून देखील लाभदायक बातमी मिळण्याची शक्यता आहे. काहींना धार्मिक स्थळांना भेट देण्याचा योग देखील या 2 दिवसामध्ये छोटा मोठा प्रवास देखील दिसत आहे. नवीन योजना सुरू करण्यासाठी, महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी किंवा भविष्यकालीन उद्दिष्ट निश्चित करण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल मानला जाऊ शकतो कुंभ राशीवाल्या जातकांसाठी. भाग्यातील चंद्र भगवान तुमच्या आत्मविश्वासात देखील लक्षणीय वाढ आणू शकतात या काळामध्ये. विशेष म्हणजे कुंभ लग्नवाल्यांसाठी किंवा कुंभ लग्न आणि कुंभ राशीवाल्या जातकांसाठी आर्थिकतेच्या बाबतीत हा कालावधी शिस्त आणि नियोजनाची मागणी करणारा असणार आहे. द्वितीय स्थानातील शनी भगवान आर्थिक व्यवहार आणि आर्थिक जबाबदाऱ्या हाताळण्याचे संकेत या काळामध्ये देत आहे. उत्पन्न स्थिर ठेवण्यासाठी खर्चावर नियंत्रण तुम्हाला या काळामध्ये आवश्यक बघायला भेटणार आहे. 21 जून ते 23 जूनच्या दरम्यान अचानक खर्च किंवा काही आर्थिक जबाबदाऱ्या समोर येऊ शकतात तुमची. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळणे तुमच्यासाठी अत्यंत हितावह आणि हितकारक ठरणार आहे या काळामध्ये. त्याच्यानंतर 24 जून ते 25 जून या काळामध्ये भाग्याचा साथ मिळाल्याने तुम्हाला आर्थिक अडचणीमध्ये चांगल्या प्रमाणात दिलासा या काळामध्ये बघायला भेटणार आहे. दीर्घकालीन आर्थिक नियोजनासाठी हा काळ अत्यंत उपयुक्त असणार आहे कुंभ लग्न किंवा कुंभ राशीच्या जातकांसाठी 20 जून ते 25 जून हा. करिअरच्या दृष्टीने या 5 दिवसामध्ये महत्त्वपूर्ण हालचाली घडण्याचे चिन्ह दिसत आहे. कारण की तृतीय स्थानामध्ये स्वग्रहीचे मंगळ आहे कुंभ लग्नवाले आणि कुंभ राशीच्या जातकांसाठी या काळामध्ये धाडसीचे निर्णय घेण्याची क्षमता तुमची या काळामध्ये वाढणार आहे. संवाद, मार्केटिंग, विक्री, मीडिया, डिजिटल क्षेत्र किंवा स्वतंत्र व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना चांगल्या पद्धतीचा लाभ या काळामध्ये बघायला भेटणार आहे. व्यावसायिकांसाठी नवीन संपर्क, नवीन प्रकल्प किंवा विस्ताराची संधी या काळामध्ये उपलब्ध होऊ शकते.
चतुर्थ स्थानातील सूर्य भगवान वृषभ राशीचे असल्यामुळे कार्यक्षेत्र आणि घरगुती जबाबदारी यांच्यात समतोल राखण्याची गरज तुम्हाला या काळामध्ये निर्माण होऊ शकते. ज्या व्यक्ती दीर्घकाळापासून एखादी नवीन उपक्रमाचा विचार करत होती त्यांना पुढाकार घेण्यासाठी हा काळ चांगल्या पद्धतीचा असणार आहे आणि या काळामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीची प्रेरणा देखील पुढं जाण्यासाठी या काळामध्ये मिळू शकते. वैवाहिक आणि प्रेम जीवनाच्या बाबतीत विचार करायचे झाले तर सप्तम स्थानात केतू असल्यामुळे नातेसंबंधांमध्ये काही वेळा भावनिक अंतर बऱ्याच वेळेस बघायला भेटू शकतात आणि ते या काळामध्ये कुंभ राशीवाल्यांना बघायला भेटणार आहे. समोरची व्यक्ती नेमकी काय अपेक्षा ठेवते हे समजून घेण्यासाठी अधिक संवाद आवश्यक असणार आणि तो तुमचा या काळामध्ये कमी बघायला भेटणार आहे. वैवाहिक जीवनात परस्पर विश्वास आणि संयम यांना विशेष महत्त्व तुमच्याकडनं राहिले पाहिजे. प्रेम संबंधात संशय किंवा गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट संवाद साधणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे कुंभ राशीवाल्या जातकांना या 5 दिवसामध्ये. 20 जून हा दिवस विशेषतः नातेसंबंधाच्या संबंधित निर्णयांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो कुंभ राशीवाल्या जातकांसाठी. कौटुंबिक जीवनाच्या बाबतीत चतुर्थ स्थानातील सूर्य भगवान वृषभ राशीचे असल्यामुळे घरगुती विषयांकडे तुमचे लक्ष या काळामध्ये खूप जास्त प्रमाणात वेधू शकतात. घराशी संबंधित निर्णय, मालमत्ता, दुरुस्ती, स्थलांतर किंवा कौटुंबिक नियोजन यावर तुमची चर्चा होण्याची शक्यता या काळामध्ये आहे. द्वितीय स्थानातील शनी भगवान मीन राशीचे असल्यामुळे या काळामध्ये तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात, परंतु त्यांच्याबरोबर स्थैर्य निर्माण करण्याची संधी देखील तुम्हाला या काळामध्ये बघायला भेटणार आहे. ज्येष्ठ सदस्यांचा अनुभव आणि मार्गदर्शन अनेक समस्यांची योग्य दिशा देण्याचे कारण तुम्हाला ठरू शकते या काळामध्ये कुंभ राशीवाल्या जातकांसाठी. शिक्षण आणि विद्यार्थी वर्गांसाठी पंचम स्थानातील बुध तुम्हाला अत्यंत सकारात्मक परिणाम देणार आहे किंवा देताना बघायला भेटणार आहे. नवीन विषय आत्मसात करण्यासाठी तुमची क्षमता वाढेल. बौद्धिक स्पर्धा, मुलाखती, लेखन, सादरीकरण किंवा तांत्रिक शिक्षणाशी संबंधित तुम्हाला चांगली प्रगती या काळामध्ये बघायला भेटणार आहे. आणि अष्टम स्थानातील चंद्रमा तुमचा काही काळ संशोधन, विश्लेषण आणि सखोल अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फायदा या काळामध्ये देणार आहे कुंभ राशीवाल्या जातकांसाठी. उच्च शिक्षणाशी संबंधित निर्णयांसाठी 24 जून 25 जून हा अत्यंत शुभदायी आणि फायदेशीर ठरू शकतो कुंभ राशीवाल्या जातकांसाठी. आरोग्याच्या बाबतीत विशेष दक्षता घेण्याची आवश्यकता असणार आहे कुंभ राशीवाल्या जातकांना या काळामध्ये, कारण की अष्टम स्थानातील चंद्रमा भ्रमण करत असताना थकवा, मानसिक ताण किंवा झोपीच्या सवयींमध्ये बदल या काळामध्ये जाणू शकतो. नियमित दिनचर्या, संतुलित आहार आणि पुरेशी विश्रांती यांना प्राधान्य देणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक असणार आहे. तृतीय स्थानी मंगळामुळे शारीरिक ऊर्जा चांगली राहील, मात्र अतिश्रम तुम्हाला टाळणे हितावह ठरणार आहे या काळामध्ये. ध्यान, प्राणायाम आणि सकारात्मक विचार तुम्हाला मानसिक संतुलन राखण्यासाठी खूप जास्त मदत करणार आहे या काळामध्ये कुंभ राशीच्या जातकांसाठी. या 5 दिवसातील सर्व काही गोष्टी किंवा सर्वात प्रभावी ज्योतिषीय संकेत सर्वात महत्त्वाचे असणार आहे ते म्हणजे लग्नस्थानी राहू, तृतीय स्थानातील स्वग्रहीचे मंगळ, पंचम स्थानातील बुध आणि 24 आणि 25 जून दरम्यानचे भाग्यस्थानातील चंद्रमा. कुंभ राशींच्या अनेक जातकांसाठी हा काळ स्वतःची क्षमता सिद्ध करण्याचा आणि जीवनाला नवीन दिशा देण्याचा ठरू शकतो. जरी 21 ते 23 जून दरम्यान काही अनपेक्षित अनुभव किंवा मानसिक चढउतार जाणवू शकतो, तरी त्यानंतरचा भाग्यवृद्धीचा काळ अनेक महत्त्वाच्या संधी तुमच्या दारात घेऊन येऊ शकतो. विशेषतः 24 आणि 25 जून हे दिवस भाग्योदय, शुभवार्ता आणि प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात कुंभ राशीच्या जातकांसाठी. या 5 दिवसाचा भाग्यांक तुमचा असणार आहे कुंभ राशीवाल्या जातकांचा 8 नंबर आणि शुभ रंग असणार आहे निळा. आणि विशेष म्हणजे तुमचा या 5 दिवसातील शुभ दिवस शास्त्राने दिलेले आहे ते 20 जून, 24 जून, 25 जून 2026 हे 3 दिवस अत्यंत शुभ असणार आहे कुंभ राशीवाल्या जातकांसाठी. शास्त्राने या 5 दिवसात तुमच्या संबंधाने काही नकारात्मक गोष्टी किंवा चुकीच्या घटना घडू नये यासाठी उपाय दिलेला आहे. नियमित स्वरूपाने ओम शनिश्चराय नमः या मंत्राचा श्रद्धापूर्वक 108 वेळा जप करत चाला. शनिवारी काळ्या तिळाचे दान करावे. भगवान हनुमंताचे दर्शन घेऊन सुंदरकांडाचे पठण करावे. घरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी तुपाचा दिवा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावून ईश्वरांना स्मरण करणे किंवा ईश्वराची प्रार्थना करणे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे कुंभ राशीवाल्या जातकांसाठी. 20 जून ते 25 जून 2026 हा कालावधी कुंभ राशीच्या जातकांसाठी आत्मपरीक्षण, प्रयत्न, भाग्यवृद्धी आणि नवीन संधीचे संगम घेऊन येत आहे. सुरुवातीला नातेसंबंध आणि भागीदारीशी संबंधित विषयांमध्ये काही महत्त्वाचे विषय ठरणार आहेत या विषयांमध्ये. मध्यभागी काही गूढ किंवा अनपेक्षित अनुभवातून शिकण्याची संधी देखील या काळामध्ये मिळणार आहे तुम्हाला. आणि शेवटी 2 दिवसात नशिबाची साथ मिळाल्याने प्रगतीचे नवीन मार्ग तुमचे खुलू शकतात. योग्य नियोजन, संयम आणि आत्मविश्वास यांच्या बळावर हा काळ अनेक सकारात्मक बदल घडून आणणारा ठरू शकतो कुंभ राशीच्या जातकांसाठी. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या मनात देखील काही महत्त्वाचे प्रश्न असतील किंवा तुम्ही कोणत्या राशीचे आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आम्ही प्रयत्न करू तुमच्या राशीवरती असाच एक महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी. आजच्यासाठी एवढेच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसाठी. तोपर्यंत जय श्रीराम.